आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई, निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांचं वक्तव्य. शिरोळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांनी दिला. शिरोळ येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. शिरोळ तालुक्यातील उदगाव, आलास, दत्तवाड, अब्दुल्लाट, यड्राव, नांदणी, दानोडी या 7 जिल्हा परिषद गटासह 14 पंचायत समिती गणांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. शुक्रवारपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. निवडणूक अधिकारी नष्टे म्हणाले की शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 7 गटात सुमारे 2,40,102 मतदार आहेत. त्यांच्यासाठी 232 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी 27 क्षेत्रीय अधिकारी व 1160 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक खर्चाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना 7,50,000 रुपये तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 5,25,000 रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली. नामनिर्देशन अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. दुबार मतदार असलेल्या व्यक्तींनी ज्या ठिकाणी मतदान करणार आहे त्या ठिकाणीच मतदान करण्यासाठी संबंधित विभागाकडून लेखी परवानगी घेणं बंधनकारक आहे. निवडणूक काळात व्यक्तिगत टीका टिप्पणी, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य किंवा आचारसंहितेचे उल्लंघन करणारे कोणते कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. तसेच गरजेपेक्षा जास्त प्रचार सभांसाठी जागा आरक्षित केली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेळकर, गट विकास अधिकारी विजय परीट, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. बैठक आयोजित केलेली आहे. त्या बैठकीस उपस्थित आमचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, त्याचबरोबर व्हिडिओ साहेब आणि आपण सर्वजण, सर्व पत्रकार बंधू, त्याचबरोबर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सर्व विभागांचे अधिकारी. आपल्या शिरोळ जिल्हा परिषद गटाच्या अंतर्गत 7 आपले गट आहेत आणि 14 एकूण गण आहे. तर आपल्याकडे एकूण मतदारसंख्या जी आहे ग्रामीणसाठीची जी आहे ती 2,40,102 आहे आणि आपली एकूण मतदान केंद्र आहे 232 आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने जे काही कारवाई करायची आहे त्या कारवाईच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्याकडून जे काही आपल्याला वर्तन अपेक्षित आहे त्या वर्तनाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर याच्यापूर्वी आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळेलाही या गोष्टीवरती चर्चा केलेली आहे. परंतु विधानसभा निवडणुका सध्याच्या याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे की आता सध्या आपल्याकडे सणांचा उत्सव हे चालू आहे आणि या कालावधीत आपल्याकडून ज्या प्रकारचं वर्तन अपेक्षित आहे, आता सगळ्यात म्हणजे महत्त्वाचा सण संक्रांतीचा सण झालेला आहे आणि सणाच्या निमित्तानं हळदी कुंकवाचे कार्यक्रम आता इथून पुढे होत राहतील आणि याच काळामध्ये आपल्याकडे आचारसंहितेचं उल्लंघन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे सर्वांना म्हणजे एक सूचना राहील की यामध्ये तुम्ही आदर्श आचारसंहितेचं कुठल्याही प्रकारचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. आज प्रशासनाच्या वतीनं आपल्याला आवाहन म्हणजे सूचना करण्यात येते की या सगळ्यामध्ये जो काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये कुठलाही राजकीय उद्देश असता कामा नये. कुठल्याही राजकीय उद्देशाच्या अनुषंगाने आपल्याकडून त्याच्यामध्ये काही जे काही वाटप केलं, हळदी कुंकवाचं वाण वाटप केलं जातं तर त्या गोष्टी पण आपल्याकडून झाल्या नाही पाहिजे. त्याच्यानंतर जे काही तुम्ही जाहिराती आहेत किंवा ह्या गोष्टी व्हिडिओ आहे, व्हिडिओग्राफीचे जे काही तुम्ही हे करणार बॅनर वगैरे असतील तर त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, MCMC कमिटी जी आहे त्यांच्याकडून सुरुवातीला तुम्हाला त्याचं प्रमाणीकरण करून घेणं अपेक्षित आहे आणि त्यानंतरच त्याचा वापर करणं अपेक्षित आहे. जर ते न करता आपल्याकडून असं कुठल्याही बाबींचा प्रचार करण्यात आल्याचं निदर्शनास आलं तर मग त्याच्यावरती ॲक्शन प्रशासनामार्फत घेतली जाईल. त्याचबरोबर जो काही प्रचाराचा कालावधी आहे आपला प्रचार कालावधी आपल्याला माहिती आहे की निवडणुकी मतदानाच्या दिवसाच्या 24 तास अगोदरपर्यंत आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपलं मतदान जर 5 फेब्रुवारीला आहे तर आपल्याला 3 फेब्रुवारीला रात्री 12 वाजता आपला प्रचार संपेल. मात्र 3 तारखेला रात्री 10 नंतर कुठल्याही प्रकारचा आपल्याला म्हणजे ध्वनिक्षेप असेल किंवा इतर कुठल्याही बाबीचा वापर करता येणार नाही. मात्र घरोघरी जाऊन उमेदवार मतदारांकडे प्रचार करू शकतात. मात्र तिथंही तुम्हाला कुठल्याही ग्रुपने जाता येणार नाही. या गोष्टींची पण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर मग प्रचाराच्या कालावधीत कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की एकमेकाच्या राजकीय पक्षांवरती वैयक्तिक व्यक्तिगत टीका होणार नाही किंवा कुठल्याही सामाजिक धार्मिक तेढ निर्माण होणार नाही या बाबींची पण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर वेगवेगळ्या परवानग्या ज्या आहेत, एक खिडकी योजना जसं आपण विधानसभेला केलं होतं
त्या वेगवेगळ्या परवानगीच्या अनुषंगाने ज्या काही बाबी आपल्याकडून अपेक्षित आहेत त्या बाबी मुदतीत वेळेवरती आपल्याकडून येणं अपेक्षित आहे. ऐन वेळेला कुठल्याही बाबी आल्यानंतर मग आमची परवानगी नाही मिळाली मग किंवा एखाद्यासाठी म्हणजे जाणीवपूर्वक अगोदरच दुसऱ्या पक्षाला संधी मिळू नये म्हणून आपण त्या ठिकाणी जागा अडवून ठेवण्याची अशी काही बाबी करू नये जेणेकरून सर्वांना समान संधी मिळावी. तर त्या गोष्टींची पण एक काळजी घेतली पाहिजे. कुणालाही अगोदर म्हणजे गरजेपेक्षा जास्त वेळ अगोदर आरक्षित करून मिळणार नाही कुठलीही जागा. त्याच्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये कोणत्याही प्रकारचं जे काही तुम्ही प्रसारित करणार आहात ते प्रसारित करत असताना पण आपल्याला काळजीपूर्वक केली पाहिजे. त्याचबरोबर धार्मिक स्थळांचा वापर जे प्रचाराच्या दरम्यान करणं किंवा लहान मुलं असतील प्राणी वगैरे या बाबींची आपण काळजी घेतली पाहिजे की या गोष्टींमध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही. आणि आणखी अजून एक बाब आहे महत्वाची बाब आहे हे सांगते तुम्हाला. बाकी खर्च त्याच्यानंतर तुमचं ह्याचं जे आहे नॉमिनेशनच्या बाबतीतलं त्या सगळ्या बाबी तर आपल्याला माहितीच आहे. अनामत रक्कमेच्या बाबतीतलं एकाच गटामध्ये एकापेक्षा जास्त असतील एकाच गणामध्ये तर आपल्याला एकच अनामत रक्कम चालू शकते. मात्र एकापेक्षा वेगळ्या गटामध्ये वेगळ्या गणामध्ये असेल तर वेगळी अनामत रक्कम भरणं आवश्यक आहे. कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भातलं तुम्हाला जे आहे हमीपत्र असेल या सगळ्या बाबी ज्या आहेत नॉमिनेशनच्या अनुषंगाने ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्यांची एक सूचना माझं तुम्हाला पत्रक आणि ते सगळे नमुने आम्ही त्यावेळेला उपलब्ध करून देतो. उद्यापासून त्या सगळ्या बाबी तुम्हाला मिळून जातील. उद्या आपला नॉमिनेशनचा पहिला दिवस आहे त्यामुळे कदाचित तुम्ही लोक सुरुवातीला तर कोणाचं नॉमिनेशन येणार नाही परंतु आपण त्या दृष्टीनं पूर्वतयारी सगळी केलेली आहे. उद्यापासून आपल्याला जे छापील स्वरूपातले नामनिर्देशन पत्रही उपलब्ध होतील.